नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। नागपूर हेल्थकेअर ग्लोबल एंटरप्राइजेस लिमिटेड भारतातील सर्वात मोठे कॅन्सर केअर नेटवर्क हे नागपुरातील रामदासपेठ येथील नीती गौरव बिल्डिंग येथे स्थित त्यांच्या नवीनतम HCG कॅन्सर सेंटर क्लिनिकचे उद्घाटन केले। प्रमुख पाहुणे डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम, प्रख्यात न्यूरोलॉजिस्ट यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी या क्लिनिकचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला रुग्णालयाचे संचालक व प्रमुख कर्करोग तज्ञ डॉक्टर अजय मेहता, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री व्यंकटेश्वरलू, मरापाका रुग्णालयाचे सर्व सुपर स्पेशालिस्ट, कैंसर तज्ञ आणि शहरातील नामवंत डॉक्टर उपस्थित होते। मैं यही बताना चाहता हूं कि 2017 में जब हमने कैंसर हॉस्पिटल चालू किया था वो था ऑटोमोटिव स्क्वायर पे, कड़मना रिंग रोड पे है ये। और आज जो हम 5 डॉक्टर के साथ शुरुआत की थी 2017 में, आज करीब 50 डॉक्टर्स हमारे साथ जुड़े हुए हैं। आज दिन भर में हम करीब 100, 150, 200 पेशेंट्स के रेडिएशन करते हैं। OPD में उतने पेशेंट्स आते हैं। कीमोथेरेपी करीब 50, 60, 70 कीमोथेरेपी पर डे होती है। तो हमने देखा कि ये पेशेंट्स जो सिटी के अंदर आते हैं, बहुत से पेशेंट्स जैसे कीमोथेरेपी डे केयर में शाम तक ख़त्म हो जाती है और बाद में वो सिटी में अपने घर चले जाते हैं। और अगर इनको कुछ कॉम्प्लिकेशंस होते हैं, कुछ तकलीफ होती है, तो उनको इतने दूर आने की ज़रूरत नहीं है। उस उद्देश्य से हमने आज ये सिटी सेंटर का उद्घाटन किया, जो नीति गौरव कॉम्प्लेक्स में 4th फ्लोर पे है। आज पद्मश्री डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम ने उसका उद्घाटन किया। उसका मेन उद्देश्य ये है कि वो सुबह 8-9 बजे से लेके रात को 8 बजे तक खुला रहेगा। और जो पेशेंट्स पहली मर्तबा आ रहे हैं वो भी आ सकते हैं वहाँ कंसल्टेशन के लिए, या हमारे जो पुराने पेशेंट्स हैं उनको कोई इमरजेंसी होती है तो उतने दूर ना आते हुए वो सिटी के ये अपने जो कंसल्टेशन चेम्बर्स है वहाँ आएंगे। वहाँ पे उनका प्राइमरी एग्जामिनेशन होगा। अगर इमरजेंसी है तो हमारी वहाँ एम्बुलेंस रहेगी। एम्बुलेंस के द्वारा वो पेशेंट को हॉस्पिटल में शिफ्ट किया जाएगा मुफ्त में। तो वो एक बहुत इम्पॉर्टेंट है। बहुत बार आपको उस वक्त एम्बुलेंस नहीं मिलती या उस वक्त कोई सुविधा नहीं रहती टू ट्रांसफ़र द पेशेंट, तो वो नहीं होगा और पेशेंट को इमीडिएट अटेंशन दिया जाएगा। और अगर पेशेंट सीरियस है तो उसका भी यहाँ तो हम नहीं कर पाएंगे पूरा ट्रीटमेंट, तो उसको इमीडिएटली हॉस्पिटल में एम्बुलेंस के द्वारा शिफ्ट किया जाएगा। सुविधा वही है कि जैसे कंसल्टेशन, प्राइमरी कंसल्टेशन भी दिया जाएगा। फिर अगर इमरजेंसी होती है, जो हमारे पुराने पेशेंट्स हैं उनको सेकंड टाइम करना पड़ रहा है, या शाम को अगर कुछ तकलीफ होती है 5 बजे 6 बजे, अगर वो हॉस्पिटल का डॉक्टर नहीं रहेगा तो यहाँ कोई ना कोई हॉस्पिटल का डॉक्टर हमेशा रहेगा। तो वो कभी भी पेशेंट को यहाँ ला सकते हैं, यहाँ दिखा सकते हैं। और यहाँ एम्बुलेंस हमने बताया कि 24 घंटे रहेगी। अगर कुछ होता है तो यहाँ से इमीडिएटली उसको शिफ्ट किया जाएगा मेन हॉस्पिटल में। तो ये सुविधाएं दी जाएगी। और अगर ब्लड कलेक्शन करना है, उनका कुछ सैंपल्स ब्लड के कलेक्ट करना है, वो भी कलेक्शन सेंटर हम यहाँ करेंगे। पर बाकी जैसे मेजर रहता है CT स्कैन, MRI, उसके लिए तो हमको हॉस्पिटल में शिफ्ट करना पड़ेगा पेशेंट। शहराच्या अमृत भवन मध्ये 15 मार्च ते 17 मार्च दरम्यान ऑल इंडिया व्हिडिओ फोटो ट्रेड फेअरचं आयोजन करण्यात आलं होतं। फोटो कॅमेरा आणि व्हिडिओग्राफीच्या क्षेत्रातील सर्वांसाठी हा फेअर आयोजित केला गेला होता। 16 तारखेला दुसरा दिवस असल्याने या फोटो एक्झिबिशनमध्ये युवा वर्ग मोठ्या संख्येत सामील झाला होता। मात्र दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने या चकमकीत एक्झिबिशनचं चित्रच बदलून टाकलं। उन्हाचे दिवस असल्यामुळे हवेशीर वातावरण बनावं म्हणून 70 फूट शेड तयार करण्यात आला होता आणि गरजेपुरते सीलिंग फॅन देखील लावण्यात आले होते। मात्र 40 फुटावर लावलेले फॅन सुसाट वाऱ्याच्या वेगाने 5 फुटावर येऊन पोहोचले। एवढा मोठा शेड पत्त्यांसारखा तुटून पडला। या फोटो एक्झिबिशनमध्ये किमान 200 कंपन्यांचे प्रोडक्ट विक्रीसाठी आणले गेले होते, तर मॉडेल्सच्या रॅम्प वॉकसाठी स्टेज देखील सजवण्यात आले होते। मात्र या मुसळधार पावसाने या एक्झिबिशनच्या बनावटी सजावटीचे पोलच सगळ्यांसमोर उघडली। सूत्रांच्या मते स्टॉल दुकानदारांचे बरेच नुकसान या अवकाळी पावसामुळे झाले आहे, तर बऱ्याच दुकानदारांनी आपली दुकाने शुक्रवारीच बंद करून दिल्याचे प्रत्यक्षदर्शींचे सांगणे आहे। कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार असून प्रशासनाची सज्जता झाली आहे।
जिल्हा प्रशासनाने या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये 75% पेक्षा अधिक मतदानाचे ध्येय ठेवले आहे। यासाठी मिशन डिस्टिंक्शन सर्व मतदारांच्या सहभागातून यशस्वीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी दिली। भारत निवडणूक आयोगाने आज देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024च्या कार्यक्रमाची घोषणा केली असून महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघासहित देशातील सर्व 543 लोकसभा मतदारसंघासाठी आचारसंहिता लागू झाली आहे। या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील नागपूर मतदारसंघ क्रमांक 10 आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात प्रशासनाच्या सज्जतेसह विस्तृत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टर इटनकर यांनी ही माहिती दिली। पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आदर्श आचारसंहितेच्या नोडल अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर जिल्हाधिकारी तथा रामटेक लोकसभा मतदारसंघाचे मुख्य निवडणूक अधिकारी तुषार ठोंबरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार आदी यावेळी उपस्थित होते। आपल्या देशाचे CEC यांनी आणि सगळ्या इलेक्शन कमिशननी प्रेस कॉन्फरन्स घेऊन येत्या सार्वजनिक निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर केला आहे। आजपासून मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अस्तित्वात आलेला आहे आणि तो 4 जूनला जेव्हा काउंटिंग होईल तोपर्यंत हा MCC लागू राहील। टोटल महाराष्ट्रामध्ये इलेक्शन 5 फेजमध्ये होणार आहे। पिवळ्यामध्ये 9 आणि 10 हे फेज 1 मध्ये आपण इलेक्शनला जाणार आहोत। फेज 1A मध्ये आपला इलेक्शन होणार आहे। त्यामध्ये नोटिफिकेशन डेट आहे 20 मार्चला। त्यानंतर लास्ट डे ऑफ फाइलिंग नॉमिनेशन्स विल बी 27 मार्च 2024। त्यानंतर स्क्रुटिनी आम्ही करणार 28 मार्च 2024। त्यानंतर लास्ट डे ऑफ विड्रॉल फॉर द कॅन्डिडेट विल बी 30 मार्च 2024। पोलिंग विल बी ऑन 19/4/2024 एप्रिलला आणि काउंटिंग ऑफ वोट्स विल बी ऑन 4/6/2024 and lastly the date before which the election shall be completed will be 6/6/2024। आता आम्ही नोटिफिकेशन 20 ला काढू आणि त्याच्यानंतर नॉमिनेशन्स घेणं सुरू करू। 2 गोष्टी नवीन आहे विथ रिस्पेक्ट टू वोटिंग। फर्स्ट इज पोस्टल बॅलेट अँड सेकंड इज ॲब्सेंटी वोटर्स। यावेळेस इलेक्शनच्या गाईडलाईन्स आहे सेक्शन 18A इंट्रोड्यूस केला। त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की द वोटिंग शॅल बी डन, द पोस्टल बॅलेट शुड बी डन ओनली ॲट द फॅसिलिटेशन सेंटर्स। हे फॅसिलिटेशन सेंटरमध्येच त्यांना जेव्हा आम्ही त्याला पोस्टल बॅलेट देऊ एखाद्या पोलिंग मध्ये ड्युटी असणाऱ्यांना, त्यांनी तो पोस्टल बॅलेट भरून त्याचा एनव्हलप करून त्या फॅसिलिटेशन सेंटरमध्येच टाकायची गरज आहे। ही फॅसिलिटेशन सेंटर आम्ही ट्रेनिंगच्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ आणि ROच्या ऑफिसमध्ये P3 to P1 P-3 to P-1 पर्यंतच ते उपलब्ध राहील। त्याच्यातच आम्ही मतदान ते टाकून घेणार, अदर रूट से हम मतदान घेणार नाही। दुसरा एक इम्पॉर्टंट विषय आहे, त्याला म्हणतो आपण ॲब्सेंटी वोटर्स। ॲब्सेंटी वोटर 4 प्रकारचे आहे। एक ॲब्सेंटी वोटर्स फिजिकली डिसेबल्ड, ॲब्सेंटी वोटर्स सिनियर सिटीजन, ॲब्सेंटी वोटर्स कोविड अफेक्टेड अँड ॲब्सेंटी वोटर इसेन्शियल सर्व्हिसेस। त्यापैकी आपल्याकडे त्यांच्या 4 टाईपच्या ॲब्सेंटी वोटर्सला घरी जाऊन मतदान पोस्टल बॅलेट देण्याची व्यवस्था कमिशनने आम्हाला करून द्यायला सांगितली आहे। तर याच्यामध्ये ऑलरेडी BLOना आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, पॉलिटिकल पार्टीशी आम्ही बोललेलो आहे की अशा लोकांना, या 4 कॅटेगरीच्या लोकांना, सिनियर सिटीजन म्हणजे द वन हु इज मोर दॅन 85 इयर्स, फिजिकली डिसेबल्ड मीन्स द वन हु हॅज डिसेबिलिटी मोर दॅन 40%, अशा लोकांना आम्ही 12D फॉर्म देऊ। त्यांनी आम्हाला तो भरून द्यावा की बाबा मी घरी वोटिंग करणार की मी मतदान केंद्रावर जाऊन वोटिंग करणार। त्यांनी जर म्हटलं की आम्ही घरी करणार तर मग आम्ही त्याच्या घरी जाऊन त्याचं मतदान करून घेऊ इन द प्रेझेन्स ऑफ मायक्रो ऑब्झर्वर, in the presence of police, in the presence of videography and in the presence of polling agents of political parties। जर त्यांनी म्हटलं नाही बाबा मी मतदान केंद्रावरच जाईल तर तेही त्याला ऑप्शन आहे। ही फॅसिलिटी जे कमिशनने उपलब्ध करून दिलेली आहे कंपल्सरी नाही आहे, ही ऑप्शनल आहे। या 2 बाबी यावेळेस नव्याने फॉर जनरल इलेक्शन साठी इंट्रोड्यूस केलेला आहे। 40% अधिक दिव्यांग मतदार, वयोवृद्ध 85 वयोवर्ष मतदार, अत्यावश्यक सेवावरील कर्मचारी अधिकारी, निवडणुकीसाठी कर्तव्यावर असलेले अधिकारी कर्मचारी, पोलीस पर्सनल अशा मतदारांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाची सुविधा असेल। यासाठी 12/12A 12D क्रमांकाचा अर्ज भरणे आवश्यक राहील असे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी सांगितले। दोन्ही लोकसभा मतदारसंघ निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाची संपूर्ण सज्जता झाली असून सर्वांनीच आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर इटनकर यांनी केले। कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाळे, शंखनाद न्यूज, नागपूर। विदर्भातील भंडारा, गोंदिया व गडचिरोली या भाजपाच्या तर यवतमाळ, वाशिम ही जागा शिंदे यांच्याकडे आहे।
अमरावती व बुलढाणाबाबत लवकर निर्णय होईल असे सांगून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 25 तारखेपर्यंत महायुतीच्या सर्व जागांबाबतचे चित्र स्पष्ट होईल. महायुतीचे घटक पक्षाचे नेते व भाजपाचे वरिष्ठ नेते आपणास चर्चा करून ठरवितील. ते नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधत होते. ते म्हणाले की रामटेकची जागा भाजपाला द्यावी अशी मागणी आम्ही अनेक वर्षांपासून करीत आहोत. रामटेकसाठी शिंदे यांनी मोठे मन करावे. अखेर चर्चा होऊन कुणाला तरी मागे पाऊल घ्यावेच लागेल. मला वाटतं पहिल्या 2 फेजमध्ये तर फार काही अडचणच नाही आहे, कारण भंडारा आमच्याकडे आम्हालाच निर्णय घ्यायचा आहे, गडचिरोली आमच्याकडेच आम्हालाच निर्णय घ्यायचा आहे, यवतमाळ वाशिममध्ये एकनाथ शिंदेजीकडे आहे, ते निर्णय घेतील. साधारण बुलढाण्यामध्ये थोडा त्या ठिकाणी काही मागणी आहे ती होईल. साधारण अमरावतीचा निर्णय साधारणतः होईल. आणि रामटेकमध्ये आमचं मागणी आहे की रामटेक ही जी सीट आहे ती आम्ही अनेक वर्षापासून मागतोय. तर आमची विनंती एकनाथ शिंदेला जिला राहणार आहे की रामटेक सीट ही भारतीय जनता पक्षाला द्यावी, ही मागणी आमची आहे. पण आता शेवटी कुठेतरी कुणाला तरी मागे यावं लागणार आहे. पण आम्ही याच्यात फार वाद घालणार नाही आहे. पण मला वाटतं पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा साधारण 2-3 दिवसात निर्णय होईल आणि जसे जसे टप्पे पुढे जातील बाकी निर्णय होतील. पण फार वाद नाही आहे, असा काही टोकाचा वाद आहे, काही होणारच नाही आहे असं नाही आहे. शांतपणे सारा चालू आहे. काही उमेदवाराचा निर्णय व्हायचा आहे, तोही होणार आहे. हो, मला असं वाटतं की आम्ही सर्वांनी, माझ्यासहित सर्वांनी, सर्व पक्षाच्या अध्यक्षांनी आपापल्या पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना समजावून सांगून या महाराष्ट्राला जे संस्कार संस्कृती आहे, महाराष्ट्र कधी कुठल्या राज्यामध्ये आतापर्यंत हिंसा प्रवृत्ती निवडणूक लढला नाहीये. महाराष्ट्राचा जे आतापर्यंतचा इतिहास आहे त्या इतिहासाप्रमाणेच आपण काम करू. आपण या महाराष्ट्रामध्ये काही गालबोट लागेल, या महाराष्ट्रामध्ये कुठे काही हिंसा होईल, काही पोलीस बळाचा वापर करावा लागेल, अशा कुठल्याही घटना महाराष्ट्रात होऊ नये यांची काळजी भारतीय जनता पार्टी म्हणून सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्ही घेऊ, इतरही पक्ष घेतील. मला वाटतं ही निवडणूक अत्यंत खिलाडू वृत्तीने, अत्यंत स्पोर्ट्समॅनशिप वृत्तीने लढावी आणि कुठेही व्यक्तिगत टीका टिप्पणी टाळून लढावी असं मला वाटतं. एकच सांगेल, आजचा सर्वे काही फ्लक्च्युएट दिसतोय, पण जसं जसं मोदींचं वादळ महाराष्ट्रामध्ये येईल, निवडणुकीचे फॉर्म भरले जातील आणि ऍक्च्युअल आम्ही बूथवर प्रचाराला सुरुवात करू. आम्ही ठरवलंय या महाराष्ट्राचे 97,125 बूथवर आम्ही जी संघटना बांधली आहे त्या संघटनेची क्षमता आमची अशी आहे. आमच्या सर्व महाराष्ट्राच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मी कौतुक करतो. जी संघटना बांधली गेली आहे ती संघटना शक्ती आमच्याकडे जी आहे त्या शक्तीच्या आधारावर आम्ही प्रत्येक बूथ 51% जिंकू. महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला आम्ही 51% कसे मतं मिळतील याकरता भारतीय जनता पार्टी काम करणार आहे. शेवटी ज्या ठिकाणी आम्ही लढतो त्या ठिकाणी अजितदादा, एकनाथ शिंदेजी आणि महायुती ज्या ठिकाणी ते लढतील त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने मदत करणार आहे. शेवटी मोदीजींच्या नेतृत्वातली निवडणूक आहे आणि आम्ही कुठेही गाफील नाही. आमची संघटना गाफील नाही, आमचे नेते गाफील नाही, आम्ही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये नाही. आम्ही अत्यंत बूथवर जाऊन निवडणूक लढणार आहे, बूथवरची लढाई करणार आहे. ते म्हणाले, जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही व जगातील सर्वात मोठी निवडणूक महाराष्ट्रात सर्व पक्ष चांगल्या पद्धतीने निवडणूक लढतील. आरोप प्रत्यारोप न करता खिलाडू वृत्तीने ही निवडणूक लढावी. निवडणूक जाहीर झाल्यानंतर देशभर उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात एनडीए 400+ जागांवर विजय मिळवेल. तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधानांची शपथ घेतील तेव्हा महाराष्ट्रातून महायुतीचे 45 खासदार शपथविधीला उपस्थित राहतील. प्रत्येक बूथवर 51% मते मिळतील, यासाठी भाजपा काम करेल. विजयासाठी भाजपा महायुतीमधील घटक पक्षांना मदत करणार आहे. आम्ही गाफील नाही असेही त्यांनी सांगितले. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंकराज न्यूज, नागपूर. रानडुकराची शिकार करून मांस विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका इसमास वन विभागाने अटक केली. त्याच्याकडून 19 किलो मांस व अन्य साहित्य जप्त करण्यात आले. बुलढाणा तालुक्यातील पळसखेड नागो येथे अजय वाघा राठोड असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 19 किलो रानडुकराचे मांस, 2 सुरे, वजन काटा व इतर साहित्य जप्त करण्यात आले. आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे करीत आहेत. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. बुलढाणा वनपरिक्षेत्रातील पळसखेड नागो या ठिकाणी रानडुकराचे शिकार होऊन त्याच्या मांसाची विक्री होत आहे अशी गुप्त माहिती मिळाल्यावरून वन विभागाने सापळा रचून त्या ठिकाणी एका इसमास रानडुकराचे मांस विक्री करताना अटक केलेली आहे. त्या व्यक्तीकडून रानडुकराचे मांस मोजण्यासाठीचा तराजू, कापण्यासाठीचं साहित्य इत्यादी साहित्य जप्त करण्यात आलेले आहे. सदरची कारवाई ही विभागीय वनाधिकारी दक्षता श्री किरण पाटील साहेब व श्रीमती सरोज गवस उपवन संरक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे. नाही, याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीने जे आहे शिकार करून विकण्यापूर्वीच आपण त्याला अटक करण्यात आलेली आहे. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.